मालेगाव तालुक्यातील 3 वर्षीय मुलीची बलात्कार करून अमानुषपणे हत्या करण्यात आली असून या निमित्ताने दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा या मागणीसाठी आज राष्ट्रीय हिंदू संघटना यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी अर्चना मराठे यांना विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले आहे। मालेगाव तालुक्यातील एका गावात मानसिक विकृतीने 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून बलात्कार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती। या हत्येचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून हा खटला जलद गतीने न्यायालयात चालवण्यात यावा व या पीडित परिवारास शासनातर्फे योग्य ती आर्थिक मदत देण्यात यावी व दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी अर्चना मराठे यांना विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले। राष्ट्रीय हिंदू संघटनेच्या जिल्हाध्यक्षा मंगलाबारी, जिल्हा उपाध्यक्ष नागराज महाजन, योगेश बाविस्कर, राजेंद्र बारी, सुरेश वाघ, राजेंद्रजी बंसल, रत्ना अत्तरदे, भारती शिंपी, कल्पना सोनवणे, पूजा सोनवणे, अनिता माडी, प्रशांत विस्पुते यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। जी घटना घडलेली आहे मालेगाव तालुक्यात आज या ठिकाणी निवेदन दिले। छोट्याशा चिमुकलीवर एवढा अत्याचार घडलेला आहे आणि तो घडले हे म्हणजे कायमस्वरूपी चालूच आहे। वर्ष 1.5 वर्ष 6 महिने झाले की हे प्रकार चालूच आहे। तर आमचा असा हिंदू संघटनेतर्फे एक विचार आहे की हे साहेबांपर्यंत वरती सरकारापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि पोहोचल्यानंतर त्यांना एक जणाला तरी अशी फाशी जर भर चौकात झाली तर याच्यावर काहीतरी परिणाम होईल, कारण हे दुसरे घाबरतील। पण आपल्या कायद्यामध्ये आपल्या भारतामध्ये अशी फाशी देत नाही। पण कळकळीची विनंती आहे आमची की ह्या एवढ्याच्या चिमुकलीला देवाघरचं चिमुकलीला पाहिल्यावर अक्षरशः रडू येतं। इतकी सुंदर मुलगी, लहान मुलं रस्त्यावर खेळणे जाणं, कसे आई वडील सर्व्हिस करतील, काम करी, शेतकरी महिला पुरुष लहान लहान मुलांना खेड्यापाड्यात सोडून जाता, यांच्यावर इथे अत्याचार झाले। काय त्या मुलीचा जीव म्हटला असेल त्याने एवढे दगडाने ठेचतं तर त्याला सुद्धा आमच्यासारख्याच हिंदुत्वाच्या हातात द्या की त्याला आम्ही दगडाने स्वतः ठेचू आम्ही। पण हे प्रकरण वाढून गेलं आणि त्याला आता त्याला म्हणजे तो मंद डोक्याचा आहे। कशाचा मंद डोक्याचा? त्याला समजतं कसं आहे सगळं की मंद डोक्याचा एवढ्या पोरवर अत्याचार करणं त्याला कसं काय समजता आहे? तर याचा आम्ही खूप निषेध करतोय हिंदुत्व संघटनातर्फे। तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, नाही तर अशा जर घटना घडत आले तर आम्ही हिंदू समाज सगळं आम्ही रोडावर येऊ आणि हिमतीने आम्ही हजारो बाहेर निघू। त्याला फाशी भर चौकात झालीच पाहिजे। नाव सांगा आपलं नाव सांगा। माझं नाव मंगलाबारी, ठीक आहे, राष्ट्रीय हिंदू संघटना जिल्हाध्यक्ष। अवघ्या 3 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार होतो आणि त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र नाही संपूर्ण भारतभर त्या ठिकाणी हादरतं आणि अशा घटना वारंवार आता साधारणतः 3 महिन्यामध्ये साधारणतः अनेक घटना घडलेल्या आहेत, परंतु त्याच्यावर सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही। आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेब त्याचबरोबर या ठिकाणी गृहमंत्री खातंसुद्धा सरांकडेच आहे। तर आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन त्या ठिकाणी ती कॉपी ती जी प्रत आहे तर ती गृहमंत्री माननीय आपल्या मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना सुद्धा त्या ठिकाणी पोहोचवलेली आहे। आमच्या भावना त्या ठिकाणी पोहोचवलेल्या आहेत। म्हणजे अतिशय कठोर कारवाई असं म्हणण्यापेक्षा ताईंनी सांगितलं की त्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही भर रस्त्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी आम्ही त्याला काय शिक्षा द्यायची किंवा पब्लिक त्या ठिकाणी काय करते ते त्या ठिकाणी बघावं। परंतु कायदा हातात आम्ही घेऊ शकत नाही, कारण हा भारताचा कायदा असा आहे की त्या ठिकाणी मारे करायला म्हणजे त्या ठिकाणी एखादा हे होऊन जातं, घातपात होऊन जातो आणि नंतर कोर्टामध्ये ते मॅटर जातं। आणि म्हणून हा जो घटनाक्रम आहे तर हा फास्ट ट्रॅकमध्ये चालला जावा आणि ताबडतोब त्या ठिकाणी अवघ्या महिन्यापर्यंत त्या ठिकाणी त्या आरोपीला त्या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि त्या ठिकाणी त्यांचे जे कुटुंब आहे तर त्या कुटुंबाला आर्थिक मदत असेल किंवा जे काही संरक्षण असेल तर ते सुद्धा दिलं जावं।
आणि म्हणून आम्ही आमच्या पत्रामध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे की ताबडतोब त्या ठिकाणी ह्या आमच्या पत्राचा आमच्या निषेधाचा त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी आमचा हे घ्यावा आणि त्या आम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी त्या कुटुंबाला न्याय मिळवून एवढं त्या ठिकाणी आम्ही या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे. महिला सुरक्षित आहे का या विषयावर जर आपण बोलायचं म्हटलं तर 3 वर्ष हे काही वय नाही आहे त्या मुलीचं की त्या वयामध्ये हा अन्याय तिच्यावर घडतोय आणि साहजिक म्हणजे असं त्या व्यक्तीला मनोरुग्ण तज्ज्ञ म्हणून सोडण्यात येणारे असं माहिती पडले तर ते पण चुकीचं आहे. त्याला काही तो मनोरुग्ण नाही आहे आणि तशा जर तो असता तर त्याला ह्या गोष्टी कृत्य त्याला करताना समजलं असतं की हा चांगला व्यक्ती करतो की मनोरुग्ण करतो म्हणून. तर हे चुकीचं आहे. काय नाव आपलं? माझं नाव भारती महेंद्र शिंदे. काय मागणी आता आपली? त्या माणसाला त्या व्यक्तीला रस्त्यावर शिक्षा झाली पाहिजे. त्याला असं कुठेही वैयक्तिक शिक्षा नाही केली पाहिजे, त्याला रस्त्यावरच केली पाहिजे. तरच सर्वांना समजेल की काय पुढे काय करायचं काय नाही. असं करणारा व्यक्ती घाबरला पाहिजे याच्या पुढे.